वार्ड क्रमांक 11 मधून हॅपी सिंग उभे आहेत। प्रचाराची सांगता होण्याच्या ह्याच्यावर आहे। प्रचार काही तासातच या ठिकाणी संपणार आहे। तर आपण डोर टू डोर किंवा घरोघरी जो प्रचार केलेला हॅपी सिंग विषयी, तर आपण हॅपी सिंग यांना मतदान का करावं, असं का जनतेला वाटावं आणि तुम्ही काय सांगितले जनतेपर्यंत? पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या निवडणुकीला सामोरे जाताना कामोठ्यातील तिन्ही प्रभाग म्हणजे 11, 12 आणि 13 महायुतीचे 11 उमेदवार रिंगणात आहेत। 11 प्रभागामध्ये सुद्धा आमचे हॅपी सिंग सोबत नीलम मयूर मोहिते आणि प्रदीप गजानन भगत हे 2 उमेदवार सुद्धा या ठिकाणी महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत। हॅपी सिंग हे माझे फार जुने मित्र आहेत। मी ॲडव्होकेट मंगेश दिवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा कामोठे शहराचा अध्यक्ष गेली 15 वर्ष मी या कामोठे शहरात काम करतो। नालंदा बुद्धविहार ट्रस्ट या ट्रस्टचा मी सरचिटणीस आहे आणि हॅपी सिंग गेल्या अनेक वर्षापासून या कामोठ्यातील आंबेडकरी समाजासोबत आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमीच मदत करत असतात। मला वाटतं कामोठ्यामध्ये सर्वात प्रथम हॅपी सिंग यांनी संविधान गौरवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि घरोघरी त्यांनी संविधानाची प्रास्ताविका वाटली होती। असा उल्लेखनीय कार्यक्रम हा हॅपी सिंग यांनी केला होता। नालंदा बुद्धविहाराच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवताना हॅपी सिंग नेहमीच आमच्या पाठीशी असतात आणि आम्हाला मदत करायला तयार असतात। त्यामुळे मी आंबेडकरी समाजाला आणि आमच्या प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व कार्यकर्त्यांना, मतदारा बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपण हॅपी सिंग यांचा कमळ या हॅपी सिंग आणि इतर 2 उमेदवार यांचा निवडणूक चिन्ह जे कमळ आहे त्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देतीलच, परंतु प्रभाग क्रमांक 11च्या तिन्ही उमेदवार आहेत हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री वाटते। कारण हॅपी सिंग गेले अनेक वर्ष त्यांच्या त्या फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामं अगदी डोर टू डोर त्यांना हॅपी सिंगला न ओळखणारा माणूस क्वचितच तुम्हाला कामोठ्यात सापडेल। त्याच्यामुळे हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मला खात्री वाटते। किती निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये हॅपी सिंग उभे आहेत, तर तुम्हाला हॅपी सिंगला मतदान का करावं असं वाटतंय? हॅपी सिंगला मतदान करण्याचं एकच कारण आहे, गेले 22 वर्षापासून मी त्याचा मित्र आहे, कामोठ्यातला पहिला मित्र या नात्याने आज 22 वर्ष आम्ही एकत्र आहोत। म्हणजे हॅपी सिंगमध्ये ती प्रेम मैत्री जपण्याची एक ताकद आहे। आम्ही गेले 20-22 वर्ष झालं नवरात्र उत्सव सुरू केलेला आहे। आमच्याकडे काही 10 कार्यकर्त्यांपासून आम्ही सुरू केलेला नवरात्र उत्सव आज 100पेक्षा जास्त कार्यकर्ते आमच्याशी जुडलेले आहेत आणि 100 कार्यकर्ते आणि सर्वात पनवेल तालुक्यात सर्वात मोठा नवरात्र उत्सव होतो तो आमचा होतो। आणि का होतो? कारण का आमच्या मंडळात सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट असते, महिला सुरक्षा। सर्वात जास्त महिला पनवेल तालुक्याच्या जर कुठं गरबा खेळायला येत असतील तर त्या आमच्या युवा मित्र मंडळामध्ये जे हॅपी सिंगच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चालतं। का तर त्यांच्या प्रत्येक परिवारात आमची आई बहीण सुरक्षित असते। का तर आम्हाला त्यांची खात्री आहे की हॅपी सिंगच्या गरब्यात गेल्यावर कुठलाही प्रकार घडणार नाही। म्हणून हॅपी सिंग हा तळागाळातून वर आलेला माणूस आहे। आम्ही बाईकपासून सुरू केलं होतं ते आत्ता मोठ्या उद्योजकापर्यंत पोचलेला एक नेता जो ज्याची पाय अजूनही जमिनीवर आहेत। त्यासाठी त्यांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे एवढीच मी विनंती करतो। नमस्कार, मी हर्षवर्धन पाटील। भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुण असेल तर भारतीय जनता पार्टी ही नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत असते। असेच नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्याच्या जोरावरती हॅपी सिंग हे गेली 15-20 वर्ष कामोठे शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे। शेकडो कार्यकर्त्यांची फौज घेऊन ते आज प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतात। आज आपण सगळे बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम असो, प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहून हॅपी सिंग हे त्याचं नेतृत्व करत असतात। त्याच जोरावरती सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं विश्वासात संपादन करत, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करत आज त्यांना भारतीय जनता पार्टीची प्रभाग 11 मधून उमेदवारी मिळाली। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हॅपी सिंग हे अतिशय चांगलं नेतृत्व आहे जे प्रत्येकाच्या संकटामध्ये सगळ्यांच्या सोबत उभं राहतं आणि त्यामुळे आपण सर्वांनी भरघोस मतदान करून येत्या 15 जानेवारीला हॅपी सिंग यांच्या समोरील कमळाचं बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप महायुतीकडून हॅपी सिंग निवडणूक लढवत आहेत, तर हॅपी सिंग यांना मतदान का करावं?
नमस्कार, मी सुशील कुमार शर्मा. भारतीय जनता पक्षाची उत्तर रायगड जिल्ह्याची सोशल मीडिया म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. खरं तर जो आपण प्रश्न विचारला की हॅपी सिंग यांना का मतदान करावं, तर मला आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की प्रभाग क्रमांक 11मध्ये उभ्या असलेल्या नीलमताई मोहिते असतील, त्याच ठिकाणी प्रदीप गजानन भगत असतील आणि हॅपी सिंग असतील, या सर्वांना आपण मतदान केलं पाहिजे. आणि हे मतदान का केलं पाहिजे, तर आतापर्यंत तुम्ही नगरसेवक बघितले असतील, तर खऱ्या अर्थाने जर जनसेवक तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही हॅपी सिंग यांचं नाव तुम्ही बघू शकतात. त्याच ठिकाणी प्रदीपदादा यांचं नाव बघू शकतात. मयूर मोहिते यांचंसुद्धा काम त्यांच्या आंबेडकरी समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे. पण त्याच ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही मला विचारलं की हॅपी सिंग का, तर मागील 10 वर्षापासून मी बघितलेलं हॅपी सिंग म्हणजे दिवस रात्र वेळ न बघता, काळ न बघता गोरगरीब जनतेसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी 24 तास उपस्थित राहणारा एक सर्वसामान्यातला कार्यकर्ता म्हणजे हॅपी सिंग. म्हणून आपण त्याला मतदान केले पाहिजे. कोविड काळात मी बघितलं की हॅपी सिंगच्या माध्यमातून ज्या सोसायट्यांमध्ये कोविडचे रुग्ण सापडले त्या सोसायट्यांमध्ये त्यांनी सॅनिटायझेशनचं काम केलं असेल. खऱ्या अर्थाने त्या कामासाठी त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले, पण तरी त्यांनी ते सेवावर सोडलं नाही. गुरुद्वाराच्या माध्यमातून जे गोरगरीब गरजू होते त्यांना अन्नधान्याचं वाटप असेल, रोज फूड पॅकेटचं डिस्ट्रीब्युशन असेल, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी लोकांना हॉस्पिटलमध्ये फळं वाटप करायचं असेल, रेमडेसिवीरच्या औषधं उपलब्ध करून देणं असेल, किंवा लोकांना त्या ठिकाणी बेड उपलब्ध ICUमध्ये बेड उपलब्ध करून द्यायचं असेल, ह्या सगळ्या कामांसाठी हॅपी सिंग हा 24 तास उपस्थित होता. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. कामोठ्यातील संस्कृतीचं जडणघडण होत असताना या ठिकाणी सगळ्यात मोठी जी नवरात्री होते ती हॅपी सिंग यांच्या माध्यमातून राबवली जाते. त्याच पद्धतीने तुम्ही बघायला गेलं तर आपले माजी सभागृह परेशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य असं कुस्तीच्या सामन्यांचं आयोजन केलं गेलं होतं आणि आलेल्या सर्व कुस्तीगिरांनी त्या ठिकाणी आपल्या मनाची भावना व्यक्त करताना सांगितलं की ही खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्र केसरी लेवलची स्पर्धा कामोठ्यामध्ये आयोजित केली गेली. आता त्यांचं म्हणणं असं आहे की कामोठ्यातील अशा प्रकारची भव्य दिव्य कुस्तीची जर कोणी सभा लावू शकतो किंवा कार्यक्रम लावू शकतो तर तो फक्त हॅपी सिंग असू शकतो. म्हणून हॅपी सिंगला मतदान करायचं आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर महिलांची, तुम्ही त्यांच्या प्रचारात बघत असाल तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. का जास्त असू शकते मला सांगा. कारण हॅपी सिंग अडीअडचणींना प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल, त्यांच्या घराच्या प्रत्येक अडीअडचणींसाठी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणजे हॅपी सिंग आहे. त्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळतोय, म्हणून आपल्याला हॅपी सिंग नगरसेवक म्हणून पाहिजे. म्हणून येत्या 15 जानेवारीला आपण सर्वांनी प्रभाग क्रमांक 11मधून हॅपी सिंग जे असतील, प्रदीपदादा गजानन भगत असतील, त्याच ठिकाणी नीलम मयूर मोहिते असतील, यांच्या नावासमोरील कमळ या चिन्हाच्या बटनासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून सभागृहात आपले कामोठ्याची हक्काची आवाज पाठवा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.